नमस्कार. नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आज मी आपल्याला एका नवीन नाटकाबद्दलची माहिती देणार आहे. म्हणजे हे नाटक काही महिन्यापूर्वीच रंगभूमीवर आलेलं आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे रूम नंबर 555. दिनेश रिकामे आणि शेखर दाते निर्मित, पास फिल्म प्रोडक्शन्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित हे नाटक रूम नंबर 555 हे आपल्याला रंगभूमीवर बघायला मिळणार आहे. मुळात याचे प्रयोग आता 4-5 झालेले आहेत. काल शिवाजी मंदिर येथे याचा प्रयोग होता आणि तो बघण्याचा मोह मला आवडता आला नाही आणि मी जाऊन तो प्रयोग पाहिलेला आहे. पैसे मोजले. 95 लाखाचं लोन घेतलं माझ्याच बँकेतून. त्याचे EMI भरायचे आहेत. अरे हे अगदी बेस्ट असते काय. मी पैसे आणतो, तुम्ही बसा. सगळे रेडी आपले पुरे 50,000 शिल्लक आहे. हो हो माहिती आहे. आणि माझे कमिशन बी नाही हो, ते सुद्धा रेडी आहे. घाबरू नका, सगळं एकत्र आणतोय. नाही तर मराठी माणूस पैसे देताना लय रडते बाबा. हो काय म्हणाला? हे घ्या. हो हे घ्या तुमचं कमिशन आणि उरलेले 50,000 रुपये. मराठी माणूस आहे, कळलं ना? उशिरा देईल पण पूर्ण देईल. ऐकलं वाटतं. बरोबर पुणे 50 आहेत ना. मोजून बघा. मग याची काय गरज नाही. आम्ही नक्की मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि विश्वासावर तर जग चालते ना. हे बरोबर. आता तुम्हाला कसं सांगायचं. एक जरा काय झालं? शिकरट असते हो. काय ते शिकरट. हे जे रूम नंबर 555 नाटक आहे ते सस्पेन्स आहे, रहस्यमय नाटक असं त्यांनी दिलेलं आहे. आणि ते रहस्य काय हे बघण्यासाठी मी नाट्यगृहात गेलो. नाटकाचे लेखक आहेत प्रवीण आहिरे आणि दिग्दर्शकही ते स्वतः आहेत. कामही ते त्यात करतायत. आणि या नाटकाची जमेची बाजू म्हणजे याचे निर्माता दिनेश रिकामे आणि शेखर दाते. दिनेश रिकामे बद्दल जर सांगायचं झालं तर दिनेश रिकामे हा एक हरवणारी कलाकार आहे. तो बऱ्याच वर्षांपासून मोठं होण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच मालिकातून त्यांनी कामं केलेलं आहे. क्राईम पेट्रोलमध्ये तो आपल्याला बघायला मिळालेला आहे. बरेच असे सिरियल्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी छोट्या छोट्या भूमिका केल्यात आणि काहीतरी मोठं करावं हे स्वप्न उराशी बाळगून त्याने हे नाटक निर्मित केलंय ज्याचं नाव आहे रूम नंबर 555. त्यासाठी मी नाट्यप्रेमीमधून त्याला खूप खूप शुभेच्छा देतो, कारण ही हिंमत करणं फार गरजेचे असते. कारण जी आजची लॉबी आहेत, लॉबी सिस्टम आहेत, त्या लॉबींना तोडून आपण आपलं विश्व निर्माण करण्याची जी सुपारी त्यांनी घेतलेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगे आहे. तर या नाटकामध्ये आपल्याला दिसणार आहेत म्हणजे कलाकार जे आहेत ते असे आहेत. कलाकार आहेत सागर खेडेकर, समीर काळबे, प्रवीण आहेरे, दिनेश रिकामे, रोहिणी केंद्रे, सुचिता कडाळे, उदय हाटले, भक्ती डांगे, अनुष्का सोडकर, संध्या खेडेकर हे कलाकार आपल्याला या नाटकात बघायला मिळणार आहेत. आणि हे रहस्यमय जरी नाटक असलं तरी हे नवोदित कलाकारांचं नाटक आहे. यामध्ये कोणी नाववाला कलाकार नाही आहे, पण नाववाला कलाकार पाहिजे अशी काय गरज नसते मुळात कुठल्याही नाटकासाठी. आता व्यावसायिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर नाववाला पाहिजे असो, पण जर संगीता चांगली असेल, कलाकार चांगले असतील आणि त्याचं प्रेझेंटेशन चांगलं असेल आणि त्याची परत पब्लिसिटी खूप छान असेल तर ऑडियन्स नाटक बघायला येतं. हे गणित असतं मुळात. पण नमस्कार मंडळी. तर आज आमच्या रूम नंबर 555 या नाटकाचा 4था प्रयोग होतोय छत्रपती शिवाजी मंदिर इथे. तर हे नाटक थोडं वेगळ्या धाटणीचं आहे, तर आपण नक्कीच या बघायला. तुम्हाला नक्कीच मनोरंजन मिळेल या नाटकामधून. धन्यवाद. मला तर कॉलेजचे आहेत ना ऑलमोस्ट सगळे दिवस आठवतात. तुमचा तो सारी डे, आमचा तो टाय डे, आपला व्हॅलेंटाईन्स डे, सगळे दिवस आठवतात. पण मला सर्वात आवडता दिवस कोणता माहिती आहे? आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. मी आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनच्या बाहेर चहा पीत बसलो आणि तेवढ्याच समोरून तू आहेस. त्या दिवशी तू गुलाबी कलरचा ड्रेस घातला होतास. ओढणी सावरत, मैत्रिणींशी बोलत, थोडीशी लाजत तू कॉलेजच्या गेट मधून आत आलीस. तुला पाहिलं आणि माझं हृदय हरवून बसलं. लव ॲट फर्स्ट साईट वगैरे म्हणतात ना, अगदी
हसणं, ते बोलणं, तुझं ते लाजणं माझ्या हृदयपटलावर अजूनही कोरलं गेलं. त्यावेळेलाच थांबलं. अविनाश भाई, अगर तुझे शादी करनी है तो वो सिर्फ गुलाबी कलर वाली लड़की से. पण काय आहे की छोटे खाणी प्रोड्युसर्स हे येतात आणि आपलं नाटक किंवा आपली कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. त्यातलंच हे नाटक आहे रूम नंबर 555 रहस्यमय नाटक. मित्र, या नाटकाची कथा जर सांगायची झाली तर एक कपल आहे जे नवीन घर घेतं, त्या नवीन घरात राहायला येतं आणि नवीन घरात राहायला आल्यानंतर त्यांच्यामध्ये बरीच वर्ष हे घर घेण्यामागे नवऱ्याची ओढाताण, तो काम करतो डबल, म्हणजे एक शिफ्ट झाल्यानंतर दुसरीकडे काम करायला जातो आणि असे पैसे गोळा करून तो हा रूम घेतो. पण हा रूम घेतल्यानंतर ची बायको तिला शेजारी येऊन सांगतात की ह्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ते भुताटकी आहे आणि त्यामुळे ती घाबरते. खरंच भुताटकी असेल का, ह्या सगळ्याचा शोध ती घेऊ लागते आणि त्यामुळे ती हे घर सोडण्याच्या विचारात असते आणि अचानक तिला असे अनुभव येऊ लागतात आणि ती घाबरून जाते. नवरा हतबल होतो, तो हे रूम सोडायच्या विरोधात असतो आणि नंतर त्यालाही असे जेव्हा अनुभव येतात तेव्हा तोही घाबरतो. अविनाशराव काय आपल्याला परके आहेत काय? अविनाशराव, अविनाशराव, हे बघा, हे आमचं कुटुंब. माझी बायको शामली. नमस्कार. आम्ही दोघेही सकाळी तुमच्याकडे येणार होतो, पण ही सकाळी चव्हाणांच्या घरी गेली एक वाटी साखर आणायला. काय सांगताय त्यांना? काय म्हणजे? सकाळचा चहा झालेला आहे, संध्याकाळचा चहा तुमच्याकडे घ्यायचा. घेता ना चहा? म्हणजे काय? बसा ना. तुम्ही सगळे बसा, मी चहा घेऊन येते लगेच. मीही तुमच्या सोबत येते. आपण दोघी आपला स्वयंपाक घरातच करूया. ठीक आहे. वहिनी, चहा बरोबर बिस्किटी आणा. नाही म्हणजे मला सवय म्हणून म्हटलं. ठीक आहे, ठीक. सांगते हो, सांगते. तुमच्या खाण्यापिण्याच्या सगळ्या सवय वहिनींना सांगून घेते. बापरे, खतरनाक तो वैकी. बरं अविनाशराव, तुम्ही नोकरीला कुठे असता? मी बँकेत काम आहे. अरे वा वा, म्हणजे एकंदर परिस्थिती सुखाची आहे इथं. आणि अशामध्ये या नाटकात वेगवेगळ्या भूमिका करणारे प्रवीण आयरे आणि समीर काळरे हे वेगवेगळ्या भूमिका करत वेगवेगळे कॅरेक्टर्स करून या नाटकामध्ये जान आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि खूपच छान सादरीकरण आहे. मुळात हे नाटक जरी रहस्यमय असलं, जे शॉकिंग ट्रीटमेंट आहेत ते दिग्दर्शनात थोडेसे कमकुवत जाणवले. मुळात प्रवीणने नाटक छान लिहिलंय, त्याच्यामध्ये आणखीन खूप काही करता आलं असतं, पण मला वाटतं ती घाई झालेली आहे. घाईघाईत हे नाटक ओपन केलंय आणि त्याच्यामुळे काही गोष्टी राहिलेल्या आहेत दिग्दर्शनाच्या बाबतीत. नमस्कार, मी सागर केणेकर. आमचं नवीन कोरं कणकणी नाटक रूम नंबर 555 आत्ताच रंगभूमीवर आलेलं आहे. प्रतिसादाचं म्हणाल तर पब्लिकचा खूप चांगला आम्हाला रिस्पॉन्स आहे आतापर्यंत. नाटकावरचे जेवढे काही लोक आहेत सगळी नवीनच आहेत, त्यामुळे आम्हीच आमचे सेलिब्रिटी आहोत. आमच्याकडे सेलिब्रिटी असेल पुढे. नाटक विनोदी सुद्धा आहे, थ्रिलर सुद्धा आहे, कॉमेडी सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जे अपेक्षा कराल ते सगळं आहे. एकदा बघायला विसरू नका तुमच्या जवळच्या नाट्यगृहात रूम नंबर 555. धन्यवाद. काय अविनाश? है ना, माझा नाही विश्वास आहे गोष्टी. देवावर आहे म्हणजे काय? मग भूतावर का नाही? भूत एक कल्पना आहे घाबरण्यासाठी. या भूत एक कल्पना आहे, मग देव काय? हो देव आहे, मग भूती असायलाच हवा. नक्की काय म्हणायचं तुम्हाला? त्यांना काय म्हणायचं ना ते मी तुम्हाला सांग. तुम्ही इथे राहायला येण्यापूर्वी ह्या घरात 3 बिराडं राहून गेली. प्रत्येकाला इथे काही ना काही वाईट अनुभव आलाय. बऱ्याच जणांना तिथे वावरताना दिसलीये बरं. पण तिचा आत्मा का भटकतो इथे? हो वहिनी, मुळात गोष्ट अशी होती की जेव्हा ह्या घरामध्ये असे सगळे अनुभव यायला लागतात, मग जो हिरो आहे तो आपल्या वडिलांना बोलवतो, मग त्यांची एक गोष्ट सुरू होते आणि मग या घरामध्ये खरंच भूत आहे का? हो हो हो. हे पहिलं घर आहे जिथे आल्या आल्या आपल्याला आल्यासाच्या आलं. अहो तो माझा आहे. तुम्ही माझा कबल का पिता? तू असू दे, असू दे, धूळ धूळ होती ना भाई, असू दे. अरे चाय चाय पे होता है पीने वाले का नाम. चल पैसे का? पैसे? एकदम माझा चहा पित आहे, बरं माझ्या चहाचे माझ्याकडनं पैसे मागताय. क्या डकैत की दी हुई मौत
असाही नुमा होतो. चल वर्गणी का वर्गणी कसली? 500 रुपये. हा? हा? पण 500 रुपये कसले? ए, आपल्या या सोसायटीत गणपती बसतो, त्याची वर्गणी 500 रुपये. चल 500 रुपये काढ. बापरे, ए बाप रे लाई, बाप्पा रे. म्हणजे आपल्यालाही प्रेक्षकांनी 2-3 वेळा ते दाखवलेलं आहे, एक भूत येतं. पण नंतर खरोखरच ते भूत आहे की नाही आहे, ते का आहे, कशा करताय, हे सगळं रहस्य जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही रूम नंबर 555 हे नाटक बघा. सगळ्यांनी अभिनय खूप छान केलेला आहे, आपापल्या ताकदीप्रमाणे अभिनय केलाय. आणि लेखन बद्दल सांगायचं तर लेखन खूप छान आहे. दिग्दर्शनाबद्दल सांगायचं झालं तर आणखीन बरंच काही करता आलं असतं. इम्पॅक्ट येत नाही त्याच्यामध्ये, जो आपल्याला सस्पेन्सचा इम्पॅक्ट पाहिजे तो येत नाही. लाईट्स ठीकठाक आहेत, म्युझिक पण छान आहे. सेट एकदम साधा सिंपल आहे, कारण की नवीन घर आहे त्याच्यामुळे त्याच्यात प्रॉपर्टी वगैरे जास्त वापरलेली नाही, पण तो ओकाबोका वाटतो, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. वर गेलो असतो. हा? अहो ऐका मी काय म्हणतोय, तुम्ही इकडे डायरेक्टली घरात घुसतात काय? एक्झॅक्टली काय? ए जरा शांत बस. हो, एक तर माझ्या घरात घुसताय, वर मला सांगताय शांत बसा ना. 2 मिनिटं जरा शांत बस, मला माझं काम करू दे. कसलं काम? अहो मला कळेल का? काय स्वतःला बघितलं वाटतं? त्याला रंकाच करतो रे. नाही पण काय चाललंय का ते तर कळेल मला. हे आमचं बस. अरे काय माहितीये, आई येतोय. हा. आईच्या शेपोरिटीची जबाबदारी आपल्याकडे. कसली? अरे शेपोरिटी म्हणजे? हे म्हणजे बाईच्या लक्षणाची जबाबदारी आपल्याकडे. तुम्हाला सिक्युरिटी म्हणायचंय का? अरे हा केस आहे. हा. ही सगळीकडे. हा काय असो, पण मला एक खूप छान गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की एक छोटा कलाकार जो छोटे छोटे रोल करत पुढे येण्याच्या शर्यतीत आहे आणि तो एक नाटक निर्माण करतो, निर्मिती करतो, हे खूप वाखाणण्याजोगं आहे. कारण की छोटी गोष्ट नाही आहे एखाद्या कलाकाराने आपलं नाटक करणं. त्यासाठी हॅट्स ऑफ आहे रिकामेला, दिनेश रिकामेसाठी. कारण ही हिंमत करणं फार गरजेचं आहे, कारण की पैसे लागतात प्रोडक्शन उभं करायला. आता त्यांनी कशा पद्धतीत केलंय, सगळ्या कलाकारांनी सहकार्य केलं असावं असं मला वाटतं. आणि हे नाटक त्यांनी केलं, ऑडियन्स समोर आणलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याने नाटक केलं त्याच्याबद्दल नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश ठाकूर त्याला शुभेच्छा देतो. कारण की नाटक रंगभूमीवर आणणं आणि त्याचे प्रयोग करणं खूप चॅलेंजिंग असतं, सोपी गोष्ट नाही. आणि ती सोपी गोष्ट नसल्यामुळे दिनेश रिकामेने जी मेहनत केली, जी हिंमत केली, त्याला दाद देणं गरजेचंच आहे. नाट्यप्रेमी मधून मी पूर्ण टीमला शुभेच्छा देतो. या भांडणाने वेगळंच. आणि पाहता पाहता त्या नराधमानं तिला चिवडला भेटलो. मदतीसाठी ओरडत होतो, पण तिच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही. ती तशीच जळत राहिली, जळतच नाही. अखेर एका निष्पाप जीवाचा नाटक आणखीन चांगलं होईल. थोडं वर्कआउट केलं पाहिजे, त्याच्यात क्रिस्प काही गोष्टी करायला पाहिजेत. समीर काळवे आणि प्रवीण आयरे यांचे कॅरेक्टर्स खूप धमाल उडवण्याच्या प्रयत्नात आहेत मुळात. म्हणजे प्रयत्न करतात पण ते येत नाही, टायमिंग थोडंसं मिस होतं. ते थोडं क्रिस्पी केलं, थोडं फास्ट केलं तर आणखीन धमाल येईल अशी माझी खात्री आहे. आणि ते कलाकार नक्कीच माझा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यावरती वर्क करतील एवढी मला खात्री आहे, त्यांच्याबद्दल विश्वास आहे मुळात. आणि कसं आहे की आपण चुका काढायच्या नसतात, पण ज्या चुका काढल्या तर ते काम केलं पाहिजे आणि ते काम करतील अशी माझी आशा आहे. आणि खूप चांगले हास्य येऊ शकतात, लाफ्टर्स येऊ शकतात, टाळ्या येऊ शकतात, पण ते थोडं क्रिस्प करायला पाहिजे, फास्ट करायला पाहिजे, धक्का तंत्राचा चांगला उपयोग करायला पाहिजे. नवोदित कलाकार आहेत, मान्य आहे, थोड्या चुका होतील हे आपण समजून घेऊ शकतो. पण व्यावसायिक नाटक आहे तर तुम्ही ते व्यावसायिक दृष्ट्या सादर केलं पाहिजे
अर्थात ते करतात, पण असं नाही की नाही करत, पण आणखीन पॉलिश झालं पाहिजे नाटक, आणखीन काही ज्या कमी आहेत त्या भरून काढल्या पाहिजे. कोण बोलत आहे? होती अहो कोणती होती काय खिडकीत उभी आहे तिथे. खिडकीत? हा खिडकीत कोण आहे? आहे खिडकीत उभी. सगळ्याला खिडकीत काय दिसतंय मला? हे, कोणी नाहीये खिडकीत, हे बघा. आता होती. हो, नक्की? स्वतःपेक्षा जास्त. प्लीज हे सगळं डोक्यातून काढून टाक. हे काही नसतं, हे आत्मा भूत वगैरे फालतूगिरी असते का? आणि हे काय, तू अजून तयार नाही झालीस, आपल्याला बाहेर जायचं ना? माझा मूड गेलाय ते. हे सगळं ना त्या शामरावाने त्याच्या बायकोमुळे झालंय, आणि घरीच भरतो फालतू बाई. त्यात त्यांची काय चूक आहे? जे घडलं ते त्यांनी आपल्या कानावर टाकलंय फक्त. रहस्य आहे ते उलगडण्यासाठी तुम्हाला नाटक बघावं लागेल. छान नाटक आहे, एकदा बघू शकता तुम्ही नाटक. आणि मी सुचवलेल्या सूचना याच्यावर वर्क करतील प्रवीण आयरे आणि दिनेश कामे. दिनेशने खूप छान काम केलंय, सागर पण चांगलं काम करतोय, सगळेच कलाकार खूप छान काम करतात, आपापल्या परीनं काम करतात. पण थोडं दिग्दर्शनामध्ये थोडेस ते काय आहे ते तुम्ही शोधा दिग्दर्शक, कारण मी त्याला सुचवणं योग्य नाही वाटत. पण ओव्हरऑल नाटक चांगलं आहे, सादरीकरण चांगलं आहे. थोडं क्रिस्प आणि फास्ट झालं, धक्कातंत्राचा वापर चांगला केला तर नक्कीच हे नाटक चालेल. आणखीन याचे प्रयोग होण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं. दिनेश रिकामे आणि शेखर दाते यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो खरंच त्यांना बांधलं पाहिजे. शेखर दाते हे मॅनेजमेंट करतात, आता ते निर्माते म्हणून आलेले आहेत आणि ते चांगल्या तारखा काढून ह्या नाटकाला देतील. आणि ह्या नाटकातले सगळे कलाकार जे आहेत ते खूप छान नाटक प्रेझेंट करतील, क्रिस्प करतील, चांगला धक्कातंत्राचा वापर करतील, सफाईदारपणे काम करतील, यात काही वादच नाही. कुणाची पिशाद आहे? मग मला एकटीला सोडून का आला? तुला एकटीला सोडायचं असतं ना तर 40 वर्षापूर्वी सोडलं असतं. इतकी वर्ष ही शिक्षा भोगली नसती. अच्छा, म्हणजे माझ्याबरोबर एवढी वर्ष संसार केला ही शिक्षा होती? अवळी, तुला सांगतो, एक वेळ त्या न्यायदेवतेने दिलेली शिक्षा परवडली, पण हिच्या बरोबर संसार म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच होती नाही का? जाऊ दे ना, तू तरी कशाला उगाच. तू गप्पा बस रे, यांचं ना नेहमीच आहे, प्रत्येक वेळेस माझा प्राण उतारा करत असतात. मी मानवताना करतो की तू केलं याची इत्तमभूत माहिती माझ्याकडे असते. तर मग अच्छा, माहिती ठेवणारे म्हणजे तुम्ही वॉचमॅन आहात तर? नाही हो, मी एक्या. या सोसायटीत मला सगळे एक्या म्हणतात. बरं बरं. तुम्ही म्हटलं तरी चालेल. हो, मी तुमच्या इथे शेजारी जातो. आमच्या शेजारी तर ते शामराव आणि त्यांची मिसेस राहते नाही का? ते तुमच्या डाव्या हाताच्या खोलीत जातात आणि मी उजव्या. हात चुकला वाटतं. सो नाट्यप्रेमीमध्ये मी इथेच थांबतो. नक्कीच तुम्ही नाटक बघा, खूप छान नाटक आहे, चांगलं नाटक आहे, चांगला प्रयत्न आहे. आणखीन चांगले प्रयोग होतील, आणखीन चांगल्या सफाईदारपणे काम करतील आणि सादरीकरण चांगलं होईल, यात काही वादच नाही. सगळे कलाकार आपापल्या परीनं आपल्या ताकदीप्रमाणे काम करतायत. थोडं पॉलिश झालं नाटक तर धरेल नाटक. तुझं मूड परत आणायचे. अभि, मगापासून तुला मला एक गंमत सांगायची होती. आता मला तुला एक गंमत सांगायची आहे. येस, नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ घेऊन मी लवकरच येतो. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा, हा शेअर करा आणि हे नाटक बघण्यासाठी लोकांना त्याच्याबद्दल माहिती द्या. काय नाटक निर्मिती सोपी गोष्ट नाही, खूप पैसे लागतात आणि नाटकाला प्रेक्षकाला तर कलाकारांना एक हुरूप होतो, काम करण्याची एक ताकद येते, एक शक्ती मिळते आणि प्रेक्षकांनी दाद दिली तर कलाकारांना आणखीन काय पाहिजे, बरोबर ना? तर नक्की बघा हे नाटक, रूम नंबर 555. तर भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.